नमस्कार. सरिताज होम अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर मला खूप कमेंट्स येतात, की मनू लहान आहे, पार्थ लहान आहे आणि सगळे घरातच आहेत, तर तुम्ही मुलं, घर आणि तुमचे व्हिडिओज कसे मॅनेज करता? तर खरं सांगायचं तर हे मॅनेज करायला खूप अवघड जातं. मनू लहान आहे, त्यामुळं काय होतं, तिचं करायचं, पार्थचा अभ्यास घ्यायचा, या सगळ्या गोष्टींमध्ये मग व्हिडिओजला तितका वेळ मिळत नाही आणि त्यामुळे मग रात्रीचं माझं जागरण पण होतं आणि त्यामुळे मला त्रास होऊ लागला म्हणून मी यावर आता एक सोल्युशन काढलंय. मनस्वीला मी आता डे केअरला ठेवणार आहे. खरं तर मनू 1.5 वर्षांची असताना सुद्धा डे केअरला जायची, पण पुन्हा केसेस वाढू लागल्या म्हणून आम्ही डे केअर बंद केलं होतं. तर आता 4 महिन्यांनी मी पुन्हा डे केअरला पाठवतेय. पण आधीचं डे केअर वेगळं होतं, तिथली तिला सवय होती, तिथल्या सगळ्यांचा लळा लागला होता. पण ते थोडं लांब पडत होतं म्हणून मी आता जवळचंच डे केअर बघितलंय. हे पण खूप छान आहे, पण मनूसाठी नवीन आहे. आज तिचा दुसरा दिवस आहे डे केअरचा. काल पहिल्या दिवशी ती एक 10-15 मिनिट खूप रडली आणि त्यानंतर शांत झाली, खेळली व्यवस्थित. आता आज दुसरा दिवस आहे, आज पण मला माहिती ती रडणार आहे, पण हळूहळू तिला सवय होईल. तर आता सकाळचे 10:30 वाजलेत आणि आता माझ्याकडे अजून 20 मिनिट आहेत. तोपर्यंत मी मनूला सोडून आल्यावर जी रेसिपी शूट करणार आहे त्याची तयारी करून घेते. तिला सोडून आल्यानंतर मी जी रेसिपीची तयारी करून ठेवली होती ती रेसिपी शूट झाली. माझा आणि पार्थचा लंच झाला. तर जवळपास 1 तास झाला आम्ही तिला सोडवून आलोय. आता माझ्याकडे अजून अर्धा पाऊण तास आहे तिला आणायला जायला आणि मी मात्र हा वेळ स्वतःसाठी देते. कारण कसं आपण दिवसातून एवढी कामं करतो की आपल्याला स्वतःसाठी वेळच देता येत नाही. तर मला वाचनाची खूप आवड आहे अगदी लहानपणापासून. त्यामुळे मी स्वतःला रिलॅक्स करण्यासाठी पुस्तक वाचत बसते. पुस्तक वाचताना मी काही पुस्तक समोर धरत नाही, तर माझ्या मोबाईलमध्ये एक ॲप आहे प्रतिलिपी नावाचं. ते ॲप फ्रीमध्ये आपण Google Play Storeवरून डाउनलोड करू शकतो किंवा तुम्हाला ते ॲप डाउनलोड करायचंय तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर एवढं सुंदर ॲप आहे. यामध्ये फक्त मराठीतच नाही तर 12 भाषांमधली पुस्तकं तुम्हाला वाचायला मिळतील. 50 लाखांपेक्षा जास्त कथा यामध्ये आहेत आणि 3 करोडपेक्षा जास्त लोक या ॲपचा वापर करतायत. तर खूप सुंदर आहे. मला तरी आवडलं. मला वाचनाची आवड आहे म्हणून मी हे ॲप वापरते. तर हे ॲप पूर्णपणे फ्री आहे. त्यामुळे तुम्ही पण डाउनलोड करू शकता. तर आता कथा खरं तर तुमच्या पुस्तकात नाही, तर आता खिशात सुद्धा नाही. तर मी आवर्जून हा वेळ माझ्यासाठी ठेवते. मला जे आवडतं ते करते आणि प्रत्येक गृहिणीने तेच केलं पाहिजे असं मला वाटतं. दिवसातून अर्धा पाऊण तास तरी स्वतःला द्यायला पाहिजे. तर मला वाचनाची खूप आवड आहे. त्यामुळे मी स्वतःला रिलॅक्स करण्यासाठी पुस्तक वाचत बसते. Roly poly. Hands front, hands back, hands front, hands back, hands front, hands back.
मी पुस्तक वाचून झालेलं आहे माझं. अर्धा पाऊण तास मी वाचत बसले होते. खूप रिलॅक्स वाटतंय. तर मी श्यामचेही पुस्तक वाचत होते. खूपदा वाचले तरीही मला ते वाचायला आवडतं. त्याचसोबत मी एक रेसिपी पण वाचून घेतली. पाककलेची पण त्याच्यामध्ये पुस्तकं आहेत भरपूर. आता 2ला 5 कमी आहेत आणि मी मनस्वीला आणायला चालली आहे. आता काय परिस्थिती आहे ते बघूयात. आय होप आज तिने एन्जॉय केलं असेल. ओले काय झालं? हो तू खेळलीस का? बघू तू खेळलीस? ए बघ इथं काय? अशी रडते. जेवण केलं तिने? कुठे गेली होती तू? डे केअर. हा काय केलंस तू? खेळलीस तिथे? हो घरी जायचं का? दादाकडे जायचं? अरे आपण लिफ्टनी नाही चालत जायचंय ना. हो आता जुजू करणार आहे तू. तू काय खाऊ खाल्ला? काय खाऊ खाल्लास तू? पराठा. पराठा. चल जाऊया आपण. बाय करा सगळ्यांना. बाय. तर मनू माऊ आली की लगेच झोपलेली आहे आणि तुम्ही बघू शकता ती झोपल्यावर मला सगळीकडून अशा उशा लावाव्या लागतात कारण मग ती कशी वळवळ करते आणि पडू शकते. आता मनू झोपली आहे तोपर्यंत मी थोडासा रेस्ट करणार आहे. काही ईमेल्स चेक करेन आणि मग तर मनस्वीला आम्ही डेकेअर मधून घेऊन आलो. तर आज काही ती फारशी रडली नाही. अगदी 5 मिनिट रडली मी निघून आल्यावर आणि त्यानंतर मात्र तिने छान एन्जॉय केला. सगळ्यांसोबत खेळली व्यवस्थित आणि खरं तर टीचरला मी सांगितलं होतं व्हिडिओ शूट करा. खूप मोठा व्हिडिओ त्या शूट करू शकल्या नाहीत कारण खूप मुलं असतात त्यांच्याकडे लक्ष देत देत व्हिडिओ शूट करणं थोडंसं अवघड होतं. तर आल्यानंतर मनस्वी लगेच झोपली कारण तिचा लंच डेकेअरमध्येच झालेला असतो. तिला मी फक्त पाणी पाजलं आणि 5 मिनिटात झोपली कारण सकाळी लवकर उठलेली असते. आता ती झोपल्यानंतर मात्र घर एकदम शांत शांत झालंय. तर यावेळी मग मी काय करते माझा व्हिडिओ पब्लिश करून घेते कारण तुम्हालाही माहिती आहे 2 ते 2:30च्या दरम्यान माझा व्हिडिओ पब्लिश होतो आणि त्यानंतर मग थोडा वेळ पारचा अभ्यास घेते आणि अभ्यास झाला की मग भरपूर कमेंट्स आलेल्या असतात. त्या कमेंट्स वाचते. शक्य तितक्या कमेंट्सला मी रिप्लाय करण्याचा प्रयत्न करते. अगदी सगळ्याच कमेंट्सला रिप्लाय करणं होत नाही कारण खूप कमेंट्स असतात. पण काही प्रश्न विचारले असतील तर मी नक्की रिप्लाय करण्याचा प्रयत्न करते आणि त्यानंतर माझं उद्याची काय रेसिपी असणार आहे त्याचं शेड्यूल असतं किंवा त्याचं एडिटिंग वगैरे करून घेते आणि 5-5:30 वाजता मनस्वी उठली की माझी स्वयंपाकाची थोडी तयारी झालेली असते आणि त्यानंतरचा मात्र सगळा वेळ मी मुलांसोबत घालवते. तर कसं असतं ना की मुलांना अगदी खूप वेळ देणं गरजेचं नाही पण जेवढा देतो तेवढा पूर्ण वेळ मुलांना द्या असं मला वाटतं. खरं तर मलाही आधी मनूला डेकेअरमध्ये पाठवायला नको वाटायचं. पण आजकाल डेकेअर्स पण खूप चांगले झालेले आहेत. CCTVs आहेत. त्यानंतर टीचर्स व्हिडिओज पाठवतात आणि मुलांवरूनही समजतं की मुलं एन्जॉय करतायत की काय ते. तर आधीचंही डेकेअर छान होतं आणि हे पण डेकेअर चांगलंच आहे आणि मनू तिथे एन्जॉय करते. खरं बघायला गेलं तर आजकालच्या डेकेअर्समध्ये शाळेसारख्याच ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात आणि त्यामुळे मुलं एन्जॉय करतात. 4 मुलांमध्ये गेल्यानंतर मुलं सोशल होतात. बाहेर गेल्यानंतर कसं राहायचं काय या सगळ्या गोष्टी हळूहळू मुलांना समजायला लागतात. आत्ताच्या परिस्थितीत घरी बसून बसून मनू एवढी मुलं तरी खूप चिडचिड करतात कारण त्यांना पार तेवढी मुलं तर ठीक आहेत काहीतरी ऑप्शन शोधून काढतात पण मनस्वीसारख्या मुलांना घरामध्ये 24 तास बांधून ठेवणं म्हणजे थोडंसं अवघडच आहे. त्यामुळे मी हा ऑप्शन निवडला आणि यामुळे काय होतं की मला स्वतःला थोडासा वेळ देता येतो. सगळी कामं आणि या सगळ्या गोष्टींमधून आपण एवढं थकून जातो की मला असं वाटतं की प्रत्येकाने स्वतःला वेळ द्यायलाच पाहिजे आणि तेच मी केलं. तर तुम्ही पण अशाच पद्धतीने तुमचं रुटीन व्यवस्थित प्लॅन करा आणि स्वतःसाठी दिवसातला थोडा तरी वेळ काढा. मग तुमची मुलं लहान असो किंवा मोठी असो. तर मी मात्र स्वतःसाठी वेळ काढते आणि वाचन करते. तर तुम्हाला पण ते ॲप डाउनलोड करायचं आहे प्रतिलिपी. तर तुम्ही पण ते डाउनलोड करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि ते एकदम फ्री आहे. तर पुन्हा भेटूया तशाच एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत नमस्कार.